अमेरिकेने होर्मुझच्या समुद्रधुनीतला मार्ग सुरू करण्यासाठी काल इराणला गंभीर गर्भित इशारा दिला होता. इराणची संस्कृती नष्ट करण्याचा दम अमेरिकेने भरला होता. पण मध्यरात्री ट्रम्पने हा इशारा इराणवर केवळ दबाव आणण्यासाठी दिला होता हे दाखवून दिलं. ट्रम्पने इराणसोबत 2 आठवड्यांची शस्त्रसंधी लागू केली आहे. म्हणजे हे युद्ध महिने लांबणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले. इराणकडे जगाला पुरवण्या इतका इंधनाचा साठा आहे. 2 आठवड्यानंतरही पुन्हा काय होणार याची धाकधूक कायम राहणार आहे. या सगळ्या घटनात भारताची भूमिका काय राहिली? भारत कुठपर्यंत मर्यादित राहिला? चीन, पाकिस्तान या भारताच्या प्रतिस्पर्धींनी या युद्धविरामात काय भूमिका बजावली? भारताने यात काय गमावलं हे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये आपलं स्वागत. अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धाचा 1.25 महिन्यानंतर रात्री ट्रम्पला अखेर आणखीन 15 दिवसापुरतं युद्ध थांबवण्याची नामुष्की आली आहे. होर्मुझचा समुद्रमार्ग इराणने रोखल्याने अमेरिकेसह जगाची जलवाहतूक कोंडी झाली आहे. पर्यायाने जगाची इंधन कोंडी झाली. त्याचा परिणाम नकळत जग लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ लागले. किंवा आर्थिक लॉकडाऊन किंवा मंदी येण्याची मोठी भीती जागतिक अर्थतज्ञांना वाटते. अमेरिकेतही तेलाचे दर वाढल्याने आणि युद्धावरील खर्च वाढल्याने अर्थकारण अडचणीत आले. अशीच अवस्था सबंध जगभरात झाली आहे. त्यातून काहीसा दिलासा मिळण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठीच ट्रम्पने मोठा सस्पेन्स क्रिएट करून रात्री 15 दिवसांची शस्त्रसंधी लावण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता. आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. नक्कीच हा फक्त स्वल्प विराम आहे. अजूनही युद्ध पूर्णतः संपलेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट चालूच राहतील. या शस्त्रसंधीमुळे इराणची बार्गेनिंग पॉवर वाढली असली तरी अमेरिकेने इराणला चर्चेसाठी समोर येण्यास भाग पाडले. या संपूर्ण प्रकरणात भारताची सध्या काहीच भूमिका नसणं हे भारतासारख्या बलाढ्य देशासाठी नक्कीच चांगलं नाहीये. त्याचवेळी रशिया, चीन यांचा इराणला जवळपास खुला पाठिंबा आहे. या 2 महासत्तांची पॉवर वाढली आहे. परंतु संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी, अमेरिकेसाठी आणि इराणसाठी ही आक्रमकता फायद्याची नाही हे सगळ्यांनीच ओळखलं होतं आणि म्हणूनच अशा प्रकारची शस्त्रसंधी होणं हे नक्कीच महत्वाचं आहे. आज घडीला या शस्त्रसंधीच्या मागे पाकिस्तान वर करणी महत्वाचा प्लेयर आहे असं जरी वाटत असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं इराणवर एक महत्वाची भूमिका जर कोणी अदा केली असेल तर ती चायनानं. मुळातच चायनाच्या सांगण्यामुळेच इराण अशा प्रकारच्या शस्त्रसंधीसाठी त्या ठिकाणी तयार झाला. म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसतं की भविष्यामध्ये सुद्धा पश्चिम आशियामध्ये आणि त्यातल्या त्यात इराणवर चायनाचा किती जबरदस्त पगडा त्या ठिकाणी आहे. चायनाची एनर्जी सिक्युरिटी ही इराणशी निगडीत असल्यामुळे खऱ्या अर्थानं मागच्या काही काळामध्ये इराण जी आक्रमकता दाखवत होता त्यामधला अप्रत्यक्ष फॅक्टर हा चायना त्याचबरोबर रशिया आहे हे आता जगाच्या समोर येत आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान असा दावा करतोय की अशा प्रकारची शस्त्रसंधी करण्यामध्ये जनरल असीम मुनीर यांची महत्वाची त्या ठिकाणी भूमिका होती.
मुळातच अमेरिकेचं पाकिस्तान हे पिल्लू आहे आणि अमेरिकेनं पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून या ठिकाणी पुढे केलेलं आहे. अमेरिकेनं एका बाजूला जबरदस्त अशा प्रकारची एक्स्ट्रीम पोझिशन घ्यायची, आक्रमक विधानं त्या ठिकाणी करायची आणि पाकिस्तान सारख्या मध्यस्थाला त्यांनीच त्या ठिकाणी पुढे केल्यामुळे मध्यस्थानं सांगितलं म्हणून आम्ही एक पाऊल मागे हटलो अशा प्रकारचं जगाला दाखवायचं अशी डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती होती. म्हणूनच पाकिस्तानला या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थाची भूमिका अदा करण्यासाठी अमेरिकेनंच पुढे केलेलं आहे. पाकिस्तान जरी दावा करत असला की आम्ही मध्यस्थाची भूमिका अदा केली म्हणून आज घडीला ही 2 आठवड्यांची शस्त्रसंधी झालेली आहे, तरी सुद्धा पाकिस्तान हा फक्त मेसेंजर म्हणूनच या ठिकाणी काम करतोय आणि खऱ्या अर्थानं अमेरिकाच काय करायचं आणि काय करायचं नाही याच्याशी संबंधित निर्देश हा पाकिस्तानला त्या ठिकाणी देतोय. असं जरी असलं तरी बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानची आणि त्याहून महत्वाची पश्चिम आशियामध्ये चायनाची भूमिका ही मजबूत बनत चाललेली आहे, त्या अनुषंगानं भारताच्या फॉरेन पॉलिसीनं या सगळ्या वेगवेगळ्या बाबींना अत्यंत सिरियसली घेणं आवश्यक आहे. आणि हे सगळं पाहता पुन्हा एकदा मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की खरोखरच पश्चिम आशिया संघर्षामध्ये भारतानं फक्त बघ्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी मध्यस्थाची भूमिका अदा करायला हवी होती का? खरोखरच आजची सगळी परिस्थिती पाहता इज इट द मिस्ड ऑपॉर्च्युनिटी? भारतानं मध्यस्थाची भूमिका अदा न करून एक अत्यंत महत्वाची संधी आंतरराष्ट्रीय पटलावर गमावली का? असा सुद्धा प्रश्न आज घडीला ही सगळी परिस्थिती पाहता आपल्या समोर त्या ठिकाणी निर्माण होतो. फक्त काही जहाजं ही इराणशी चर्चा करून भारताच्या हद्दीमध्ये घेऊन येणं इथपर्यंत जे आहे भारताचं हित त्या ठिकाणी साध्य होत नाही. याच्याही पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय पटलावर अशा महत्वाच्या संघर्षामध्ये काही निर्णायक भूमिका घेणं आणि त्याहून महत्वाचं हा संघर्ष निवळण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणं हे भारताला आवश्यक होतं. पण ऍटलिस्ट मागच्या 5 आठवड्यांमध्ये भारतानं काही फारसं भरीव या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये केलं नाही असं समोर येत आहे. म्हणून भारताला कुठेतरी या सगळ्याच गोष्टींविषयी सिरियसली पाहण्याची आज घडीला गरज निर्माण झालेली आहे. चीन किंवा पाकिस्तान या दोन्ही स्पर्धक राष्ट्रांची इराणसोबत वाढणारी जवळीक भारतासाठी नक्कीच चांगली नाही. भारताने केवळ आपली जहाजं होर्मुझमधून आणून देशातला इंधन पुरवठा विस्कळीत होऊ न देण्यापर्यंत आपली डिप्लोमसी वापरल्याचं दिसतंय. भारताचं अमेरिकेच्या दबावातून इराणबाबत कोणतीही भूमिका न घेणं किंवा 4 पावलं मागं जाणं, चीन आणि रशिया किंवा दीड दमडीचा पाकिस्तान या शस्त्रसंधीत रोल निभावू लागला असताना गप्प राहणं भविष्यासाठी परवडणार नसेल. इराण अमेरिकेच्या संघर्षाच्या आणखीन घडामोडींसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.